रुक्मिणाबाई यांची भक्ती आणि त्यांची श्रद्धा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. वैष्णव हो, आजच्या या विशेष भागात आपण एका महान आईची कथा जाणून घेणार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आई रुक्मिणाबाई यांची भक्ती, त्यांची श्रद्धा आणि त्यांच्या जीवनातील संघर्ष. मित्रांनो, संत जन्माला येतात तेव्हा त्यांच्या मागे एक मोठी शक्ती असते, ती म्हणजे आईची श्रद्धा, संस्कार आणि त्याग. रुक्मिणाबाई या अशाच एक महान माता होत्या. रुक्मिणाबाई या अत्यंत धार्मिक, साध्या आणि भक्तिमय स्वभावाच्या होत्या. त्यांचं संपूर्ण आयुष्य विठ्ठल भक्तीत आणि कुटुंबाच्या सेवेत गेलं. संकट कितीही आली तरी त्यांनी देवावरची श्रद्धा कधीही सोडली नाही. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष म्हणजे समाजाचा केलेला विरोध. त्यांच्या पतींनी संन्यास घेतल्यानंतर पुन्हा संसारात प्रवेश केला आणि यामुळे संपूर्ण कुटुंबाला बहिष्कारात टाकण्यात आलं. त्या काळात समाजाचे नियम खूप कठोर होते, पण मित्रांनो, अशा कठीण परिस्थितीतही रुक्मिणाबाईंनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या मुलांना प्रेम, संस्कार, भक्तीचा मार्ग दिला. त्यांनी कधीही द्वेष शिकवला नाही. त्यांनी फक्त प्रेम, सहनशीलता आणि श्रद्धा शिकवली. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज आणि मुक्ताबाई ही चारही संत त्यांच्या आईच्या संस्कारामुळे घडली. रुक्मिणाबाईच्या मनात एकच विश्वास होता, तो म्हणजे माझी मुलं देवाच्या मार्गावर चालावीत. त्या मुलांना लहानपासूनच नामस्मरण, प्रार्थना आणि साधेपणाची शिकवत होत्या. त्यांना सांगायच्या, कितीही अडचण आली तरीही विठ्ठलाचं नाव सोडू नका. मित्रांनो, एक आई किती मोठी शक्ती असते हे रुक्मिणाबाईच्या जीवनातून आपल्याला दिसतं. त्यांनी आपल्या दुःखाला कधीच ओझं मानलं नाही, तर त्याला भक्तीमध्ये रूपांतर केलं. त्यांच्या डोळ्यामध्ये वेदना होत्या, पण मनात श्रद्धा होती. समाजाने त्यांना नाकारलं, पण त्यांनी देवाला धरून ठेवलं. रुक्मिणाबाईची भक्ती ही शांत, गाढ आणि अढळ होती. त्यांनी कधीही मोठेपणाचा उपदेश केला नाही, पण त्यांच्या जीवनातूनच त्यांनी शिकवलं. भक्ती म्हणजे सहनशीलता, प्रेम आणि विश्वास. मित्रांनो, जर आपण विचार केला तर संत ज्ञानेश्वर महाराजाच्या जीवनातील महानतेचे मूळ त्यांच्या आईच्या संस्कारामध्ये आहे. आजच्या भागात आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. आईचे संस्कार जीवन घडवतात. श्रद्धा कधीही सोडू नये. अडचणीमध्येही देवावर विश्वास ठेवावा. पुढच्या भागात आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील अद्भुत प्रसंग जाणून घेऊया. तोपर्यंत विठ्ठलाचं नाम घ्या, मन शांत ठेवा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो.